नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. बाकी इतकं चांगलं आहे की आताच परतीच्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची टंचाईमुळे खरीपातल्या पिकांना थोडाफार प्रमाणात ताण बसत होता, त्या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीने पाऊस झाल्यामुळे पाण्याची समस्या तरी गेल्या. मित्रहो, शेती करत असताना केवळ शेतीवर अवलंबून आपल्याला राहून चालत नाही, तर त्या शेतीला अनेक प्रकारचे जोडधंदे आपण देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो जोडधंदा राज्याच्या दृष्टीने आहे तो आहे पशुपालन, दुग्ध व्यवसाय अशा प्रकारचा आहे. मित्रो, या पशुपालनाच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासास, वाढीस हा मोठ्या प्रमाणात वाव आहे. म्हणून आज आपण जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो आहे लोक शिक्षणाच्या माध्यमातून, उपक्रमातून पशुसंवर्धन. मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्याच्या संदर्भामध्ये आज जे तज्ञ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. पहिले तज्ञ आहे डॉक्टर सारीपूत लांडगे. लांडगे साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सारीपूत लांडगे हे तंत्र अधिकारी म्हणून महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी काम करतात आणि गेले 8 ते 10 वर्षापासून त्यांचा पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दांडगा हा अनुभव आहे. आणि त्यांनी जवळपास केवळ ते डॉक्टर म्हणजे व्हेटरनरी ग्रॅज्युएट नाही, तर व्हेटरनरीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पीएचडी डिग्री त्यांनी उत्तर प्रदेशातलं बरेली या ठिकाणाहून प्राप्त केलेली आहे. मित्रो, आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर शहाजी देशमुख. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर शहाजी देशमुख हे पंचायत समिती नाशिक या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन खात्यामध्ये काम करतात. गेल्या 30 ते 35 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 1985-86 साली त्यांनी अमूल ही जी डेअरी आहे या ठिकाणाहून आपल्या कामाची सुरुवात केली आणि पशुसंवर्धन विभागात काम करत असताना त्यांनी जुन्नर, अहमदनगर, नाशिक अशा विविध ठिकाणी काम केलं आहे. त्यांचं उल्लेखनीय काम असं आहे की जो वाईल्ड लाईफच्या संदर्भातला जो प्रकल्प आहे जुन्नर या ठिकाणी, ज्या ठिकाणी बिबट्यांचं निवारा केंद्र आहे, त्या ठिकाणी बिबट्यांचं जे संगोपन केंद्र आहे आणि निवारा केंद्र आहे, तर त्या ठिकाणी ह्या वन्य प्राण्यांना ट्रीटमेंट करण्याचं काम हे देशमुख साहेबांनी केलं आणि त्यांच्या उपक्रमाची उल्लेखनीय नोंद ही देश पातळीवर घेण्यात आली आणि देश पातळीवरचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना या कार्यासाठी प्रदान झालेला आहे. अशा अत्यंत दोन्ही नामवंत तज्ञ आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमात थेट फोनद्वारे आपण या तज्ञांना प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यामुळे संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा आमचा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक लावा. तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. लांडगे साहेब, आपण या पशुसंवर्धनाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. खरोखर या पशुसंवर्धनाचा आपल्या देशाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने काय महत्व आहे? जसं आपण आत्ताच सांगितलं की पशुसंवर्धन हे शेतीला पूरक असं एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि आपल्याला माहितच असेल की आजची परिस्थिती जर आपण बघितली तर भारत हा जगातील सर्वात जास्त गाई म्हशी असणारा देश आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडलं दूध उत्पादन देखील या पूर्ण देशात सगळ्यात नंबर 1 मध्ये आपण आहोत. आणि त्या पाठोपाठ आपल्याकडे शेळी, मेंढी किंवा मग पोल्ट्री प्रोडक्शन ते देखील आपलं जागतिक क्रमवारीत आपण वरच्या क्रमांकात येतो. अशा परिस्थितीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात देखील आपण शेतीला एक चांगला व्यवसाय म्हणून आपण पशुसंवर्धनाकडे पाहता येण्यासारखं आहे. आणि त्या माध्यमातून आपण ग्रामीण स्वरोजगार जो आहे, शेतकऱ्यांना स्वरोजगार किंवा मग जे तरुण आपल्याकडे आहेत, बेरोजगार तरुण जे आपल्या ग्रामीण भागात आहेत, तर त्यांना देखील एक चांगला शाश्वत व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाकडे चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आणि त्या संधीचा जर त्यांनी उपयोग करून घेतला तर हे एक चांगलं क्षेत्र शाश्वत विकासाचं एक माध्यम म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. म्हणजे किंबहुना आपण असं म्हणतोय की जगभर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या देशात बघतो किंवा राज्यात बघतो, त्या ठिकाणी देखील लोकांचा डायटरी पॅटर्न हा बदलत चाललाय आहे. नॉनव्हेज खाणाराचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. त्यामुळे निश्चितच या पशुसंवर्धन विभागाला आणि याच्यामध्ये काम करण्याला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशमुख साहेब, ही जी काही म्हणजे आजचा जो विषय आहे लोक शिक्षणाच्या माध्यमातून पशुसंवर्धनाचा विकास, त्या लोक शिक्षणाची पशुसंवर्धनामध्ये नेमकी कोणत्या स्वरूपाची गरज आहे? पशुसंवर्धन विभागाला आता जवळजवळ 123 वर्ष पूर्ण झालीत आणि सुरुवातीपासून ज्या जनावरांची संख्या आपण जर बघितली 1952ची आकडेवारी बघितली आणि आताची बघितली तर जनावरांची प्रॉडक्टिव्ह जनावरं ही त्यावेळेला कमी होती आणि आज आपल्याकडे जी आहेत ती प्रॉडक्टिव्ह जनावरं वाढलेली आहेत. आणि याच्यासाठी जो उपक्रम शासनाने राबवलेला आहे की पशुसंवर्धन खात्याने राबवलेला आहे
तो म्हणजे पशुपालकांना त्या पालनासाठी प्रशिक्षित करणं, त्यांना तांत्रिक ज्ञान देणं, त्यांना याच्यासाठी जे प्रशिक्षणासाठी लागणार आहे की रोजगार निर्मिती करण्यासाठी काय जनावरांचं संगोपन कसं करावं, त्यांना लसीकरण कोणतं करावं, त्यांना कुठले आजार होतात, अशा पद्धतीचं जे ज्ञान दिलं जातंय ते ज्ञान देण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहे. आपल्याकडे पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 श्रेणी 2 चे दवाखाने महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आपले दवाखाने आहेत. त्या ठिकाणी कर्मचारी आणि पशुसंवर्धन अधिकारी कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जे अनुभव येत असतात, तांत्रिक काम जे करतात आणि दररोज साधारणतः 20 ते 25 पशुपालकांची त्यांची भेट होते. तर त्यांच्या त्या भेटीगाठीमधून ते हे म्हणजे प्रबोधन करत असतात किंवा त्यांना प्रवृत्त करत असतात, तांत्रिक ज्ञान त्यांचं समृद्ध करत असतात आणि या ज्ञानामुळेच ते आज जे उत्पादन दिसतंय आपल्याला, तर ते उत्पादन वाढलंय. परंतु तथापि आजही आपल्याला गरज आहे की दुधाचं जे आपल्याला म्हणजे जी गरज आहे ती 280 ग्रॅम प्रति मानशी प्रति दिवस, परंतु उपलब्धता 215 ग्रॅम प्रति मानशी प्रति दिवस आहे. त्याचप्रमाणे अंड्याची उपलब्धता आपली 43 अंडे प्रति वर्षाला प्रति मानशी आहेत आणि आपली गरज आहे 180 अंडी प्रति वर्ष प्रति मानसी. बरोबर, म्हणजे फारच मोठा वाव आहे, फारच मोठा वाव आहे. आणि मांसाचं देखील आपली उपलब्धता आहे केवळ 5 किलो प्रति वर्ष आणि आपली मागणी आहे 11 किलो प्रति वर्ष प्रति मानसी. तर हे जर बघितलं तर याच्यासाठी राष्ट्रीय पशुपैदास धोरण शासनाने 2010 मध्ये ठरवलेले आणि आपली वंशावळ पैदास कार्यक्रम असेल किंवा अनेक उपक्रम याद्वारे हाती घेऊन आपल्याला कसं आपल्या पशुपालकाला एक हे करता येईल, सुदृढ करता येईल किंवा त्याचं ज्ञान वाढवता येईल. कारण डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी म्हटलेलं की भारतातील शेतकरी जर आपल्याला हे करायचं असेल, त्याचं उत्पन्न वाढवायचं असेल, त्याला ज्ञान आणि कौशल्य जर दिलं तर त्याची गरिबी दूर होते. हेच आपल्याला पशुसंवर्धन मध्ये देखील लागू करतो. म्हणजे हे कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये देखील ज्यावेळेस शेतकरी हा व्यवसाय करतो त्यावेळेस जे काही आता लांडगे साहेबांनी सांगितलं, जसं विद्यापीठ आहे पशु आणि याच्यासाठी, त्यातलं जे काही तंत्रज्ञान आहे, जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, योजना आहे शासनाच्या, ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीरित्या जाणं हे गरजेचं आहे. लांडगे साहेब, हा जो काही लोक शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून पशुसंवर्धन ही जी संकल्पना आहे, नेमकी विद्यापीठ ह्या संकल्पनेकडे कोणत्या नजरेतून बघते, कोणत्या स्वरूपातून बघते? आपण आता जर सरांनी जसा उल्लेख केला की आपण अमूल डेअरीचं आपण उदाहरण बघतो. अमूल डेअरीचं जसं उदाहरण आहे की तिथं एका शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या फार्मिंग फॅमिलीनी काम नाही केलेलं आहे, म्हणजे एका परिवाराने काम नाही केलेलं आहे, तर एक गाव पातळीवर ते काम झालेलं आहे. आणि त्याचा उपयोग असा होतो की जी उपलब्ध संसाधनं आहेत, म्हणजे जे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याचा आपल्याला चांगल्याचा चांगला उपयोग जर करून घ्यायचा असेल तर ती संसाधनं आपण जास्तीत जास्त लोकांनी एकत्रित येऊन वापर करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला ह्या लोकसहभागाची गरज आहे. आणि जोपर्यंत आपण एकापेक्षा जास्त लोक त्या एका व्यवसायाशी निगडीत जे असणारे जोडून काम नाही करणार, तोपर्यंत आपण ह्या संसाधनाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकणार नाही. आणि तो चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा असेल तर मग आपल्याला या लोकसहभागातनं ते एक एक काम जे आहे, एक एक ऍक्टिव्हिटी जे आहे ते आपल्याला करता येणं शकतं. बरोबर डॉक्टर साहेब, आपल्याला कल्पना आहे की आजचा आपला कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला परभणीवरनं एक गोविंदजी दुधाटे गोळेगाव गावातून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. गोविंदजी नमस्कार. नमस्कार साहेब. आपला प्रश्न विचारा. मी गोविंद दुधाटे गोळेगावून बोलतो साहेब, परभणी जिल्हा. आमच्याकडे दुधाची गाय आहे, तिच्या वयामधून रक्त येते साहेब, वेलेली आहे नेमकी. प्रश्न तुम्हाला समजला? थोडासा आवाज हे आला. देशमुख साहेब, त्यांचा प्रश्न आपल्याला समजला असेल, काय सांगू शकता? आपला जो प्रश्न आहे की आपले गाय आता ताजी व्यालेली आहे आणि तिच्या सडामधून रक्त येते किंवा दुधामधून रक्त येते. जर गाय किंवा म्हैस जर असेल आणि पहिला रू ज्याला म्हणतो, म्हणजे पहिल्यांदाच जर ती व्याली असेल, तर अशा वेळेला वितांना काही त्रास जर झाला तर त्यावेळेला वासराच्या प्रेशरमुळे किंवा याच्यामुळे किंवा कासेला काही जर दाह झाला तर काही कासेला इजा झाली बाहेरून, तर त्यावेळेला कासेला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातली एक बारीक कॅपिलरी किंवा बारीक केशवाहिनी जर म्हणजे रप्चर झाली किंवा फुटली तर त्याच्यामधून त्या दुधामधून रक्ताच्या गाठी येणं किंवा दूध गुलाबी येणं किंवा दूध लालसर येणं
असा प्रकार हा नॉर्मली घडतो. साधारणतः जनावर व्याल्यानंतर घडतो. तर अशा वेळेला डॉक्टरांमार्फत औषधोपचार करणं हे आवश्यक असतं. साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये दूध परत पूर्ववत यायला सुरुवात होईल. तशा दुधाचा आपण बघितलं पाहिजे की कोणत्या एका विशिष्ट सडामधून ते येतंय, कारण एखाद्या सडाचं सुद्धा कॅपिलरी रप्चर होऊ शकते. तर 4ही सडातून येत असेल तर मोठी कॅपिलरी रप्चर झाली असेल आणि एका सडातून असेल तर छोटी असेल त्या पर्टिक्युलर सडापुरती. तर ते दूध बाजूला ठेवलं पाहिजे, ते फेकून दिलं पाहिजे आणि औषधोपचाराने हळूहळू त्याच्यामध्ये गुण पडेल आणि आपण डॉक्टरांशी संपर्क जवळच्या साधला पाहिजे. बरोबर, म्हणजे ते क्युरेबल आहे, म्हणजे इतका हे नाहीये, निश्चित क्युरेबल जर केलं तर ते क्युरेबल आहे. खूप चांगला प्रश्न विचारलात गोविंदजी. लोक सहभागाच्या माध्यमातून पशुसंवर्धन करत असताना विस्तार विषयक असे कोणकोणते उपक्रम आपल्या पशुसंवर्धन खात्यामार्फत किंवा तुम्ही नाशिकमध्ये राबवलेले आहेत, काय सांगाल? पशुसंवर्धन उपक्रमामध्ये आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही विविध योजना येत असतात, मग त्या जिल्हा पातळीवर याला असतील, तालुकास्तरीय असतील, विभागस्तरीय असतील, राज्यस्तरीय असतील, केंद्रस्तरीय असतील, तर अशा योजनांना विविध लाभार्थी असतात आणि त्याच्यामध्ये शेळी पालनाच्या विशिष्ट योजना असतात, वैरण विकासाच्या असतात, कुक्कुटपालनाच्या असतात, वेगळे प्रदर्शनं भरले जातात. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण पशुपालकांना केवळ मार्गदर्शन करणे आणि त्यांचं ज्ञान वाढवणे, त्यांना कमीत कमी 10 ते 20% जरी त्या ज्ञानाचा फायदा त्यांच्या दैनंदिन पशुपालनात झाला तरी आपला हेतू सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता या ठिकाणी आपण बघतोय की विविध प्रकारचं आता हे अझोला हे जे काय पशु खाद्य आहे, मला वाटतं अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवता, याच्या संदर्भात काय सांगाल? ॲझोला हे पूरक खाद्य आहे, हे नेचेवर्गीय वनस्पती आहे आणि आपण पशुपालकांना जो त्यांचा दैनंदिन खाद्यावरचा खर्च होत असतो की जेणेकरून म्हणजे एक थंब रूल जर बघितला तर साधारणतः एका 300 किलो वजनाच्या गाईला आणि 8 लिटर दूध देणाऱ्या गाईला 30 किलो हिरवा चारा, 5 ते 6 किलो कोरडा चारा आणि 2 किलो पशुखाद्याची गरज असते. परंतु पशुखाद्याची जे म्हणजे वाढणारे दर आहेत आणि महागाईमुळे पशुखाद्य जर आपल्याला परवडत नसेल तर पशुखाद्य कमी करून, निम्म पशुखाद्य करून आपण हे पूरक खाद्य जे आहे ते खाऊ. मग त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक मक्याचा चारा असेल, ॲझोला असेल तर ॲझोला देखील आपण दररोज 1 ते 1.5 किलो प्रति जनावर हे खाऊ घालू शकतो आणि ते पाण्यावर वाढतं, त्याला सावली करावी लागते आणि हे प्रात्यक्षिक आपण कामधेनू दत्त ग्राम योजना किंवा इतर काही योजना आहेत त्या माध्यमातून पशुपालकांना वेगळ्या गावांमध्ये दाखवत असतो आणि जेणेकरून प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील आपण लोकांशी संपर्क साधत असतो. यामध्ये आपल्याला नगरवरनं जाता एक भगवान शिंदे म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. भगवानजी नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा प्रश्न पशुसंवर्धन खात्यामध्ये ज्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये पोल्ट्रीच्या संदर्भातल्या योजनेच्या संदर्भात मला आपले डॉक्टर शहाजी देशमुख साहेब येतं त्यांना प्रश्न विचारायचा. म्हणजे तुम्हाला पोल्ट्रीच्या संदर्भामध्ये शासनाची काय योजना आहे याच्यापुरता तुमचा प्रश्न आहे. देशमुख साहेब, पोल्ट्रीच्या साठी काय योजना आहेत का पशुसंवर्धन विभागाच्या? निश्चित आहेत. कुक्कुटपालनासाठी अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत योजना आहेत. म्हणजे छोट्यापासून सांगायचा हेतू असा की आपले महाराष्ट्रामध्ये 17 सघन कुक्कुट प्रकल्प आहेत, प्रत्येक जिल्ह्याला जवळजवळ आहेत आणि या सघन कुक्कुट प्रकल्पामध्ये आपल्या ज्या काही देशी कोंबड्या असतील, गिरिराज असतील किंवा इतर कोंबड्या असतील तर ह्या कोंबड्यांची जी उबवणुकीची अंडे आहेत ती आपण पशुपालकांना विकत असतो. 6 रुपये वगैरे किंवा वेगळा जिल्ह्यात तो दर असतो आणि अत्यंत कमी दरामध्ये ती अंडी आपण देतो आणि त्या पशुपालकाकडे जर गावठी कोंबड्या असतील तर त्यांनी त्या उबवणुकीसाठी वापरले तर त्याच्यातून सुधारित पिल्लं निघतील. अतिशय कमी खर्चातली योजना आहे. काही ठिकाणी आपल्याकडे आदिवासी भागामध्ये आदिवासी उपयोजनेमध्ये 25+3चा कुक्कुटपालनाचा तलंगा गट आपण देतो. तलंगा म्हणजे 8 ते 10 आठवडे वयाच्या ज्या कोंबड्या आहेत त्यांना आपण त्या हॅचेरीमधनं काढून संगोपन करून त्या पशुपालकाच्या ताब्यात देतो. त्याने अगदी लो कॉस्ट टेक्नॉलॉजीचं एक घरटं बांधून त्याच्यामध्ये त्या वाढवायच्या आणि त्याच्यापासून मिळणारी अंडी त्यांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी वापरायची, त्यांच्या मुलांसाठी वापरायची, जेणेकरून कुपोषणाची देखील समस्या आदिवासी भागातील दूर होईल. हा त्याच्या मागचा हेतू. 2 पैसे त्याला मिळतील. कारण शाश्वत स्वरूपाचं आणि नियमित स्वरूपाचं उत्पन्न नियमित स्वरूपाचं उत्पन्न आपण डॉक्टर साहेब म्हणजे याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्र हो, खूप चांगल्या पद्धतीने चर्चा चालू आहे आणि याच विषयाच्या संदर्भात आपण सातत्यानं पुढे चर्चा चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती.
ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. लांडगे साहेब, जसं पशुसंवर्धन विभाग जो आहे तो पंचायत समिती किंवा या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकशिक्षणाचे उपक्रम राबवतो, तसं आपलं विद्यापीठ जे आहे, विद्यापीठ एका बाजूला संशोधन करतं, पण ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी किंवा पशुपालकांपर्यंत जाण्यासाठी आपल्या मार्फत काय कोणकोणत्या स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात? विद्यापीठाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे जी संलग्न कॉलेजेस आहेत ती 6 कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये की 5 वेटरनरी कॉलेजेस आहेत, मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर, शिरवळ, आणि एक स्नातकोत्तर जी संस्था आहे ती अकोल्याला आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे 2 डेअरी टेक्नॉलॉजीचे कॉलेजेस आहेत आणि 2 फिशरीज सायन्सचे कॉलेजेस आहेत. तर ह्यामध्ये आपण जेव्हा पशुसंवर्धन किंवा मग त्याचा विस्तार कार्याचा जर विचार केला तर टीचिंग, रिसर्च आणि एक्सटेन्शन हा आमचा तिसरा जो पार्ट आहे विस्तारचा, हा तिसरा आम्ही कशा पद्धतीने करतो तर आम्ही शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होतो. जसे की प्रदर्शन असतील, कृषी प्रदर्शन असतील किंवा मग पशु प्रदर्शन असतील, काही मेळावे असतील, शेतकऱ्यांची चर्चासत्र असतील, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे तांत्रिक प्रशिक्षण देखील आयोजित करतो, ज्यामध्ये की दुग्ध व्यवसाय असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा मग मत्स्य व्यवसाय असेल किंवा मग व्हॅल्यू ॲडेड, ज्याला की आपण मूल्यवर्धित उपपदार्थ निर्मिती जी आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची, अशा पद्धतीच्या उपक्रम आहेत. याच्या व्यतिरिक्त विद्यापीठामार्फत या प्रसार माध्यमांचा उपयोग करून देखील आमचे तंत्रज्ञान किंवा आमचे तांत्रिक जे ज्ञान आहे तर ते आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा मग जी आपली प्रसार माध्यमं आहेत, न्यूजपेपर आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही हा प्रसार करत असतो. त्याचबरोबर विद्यापीठाची संकेतस्थळ आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लागणारं तांत्रिक ज्ञान पण आहे, शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या काही सक्सेस स्टोरीज जे म्हणतो आपण त्या देखील आहेत. आणि आम्ही सगळ्याच माध्यमातून दर महिन्याला म्हणजे टेलिव्हिजन असेल किंवा आकाशवाणी असेल किंवा मग वृत्तपत्रांच्या माध्यमातून दर महिन्याला पशुपालकांसाठी एका महिन्यात करायची कामं ही ॲडवायझरी जी असते, ही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या देखील आम्ही वेळोवेळी देत असतो. विभागाबरोबर तुम्ही राहून तुमच्या कार्यशाळा किंवा विविध माध्यमातून विद्यापीठाचं तंत्रज्ञान नेण्याचा प्रयत्न करता. मित्र आपण तज्ञांकडून तर ऐकतोच, परंतु शेतकरी हे लोकशिक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने तयार होऊ शकतो याचं एक उदाहरण आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. विजय शिंदे म्हणून नाशिकवरनं आपल्याशी संपर्क साधणार आहेत. विजय शिंदे यांनी शेळी पालनाच्या संदर्भामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. शिंदे साहेब, तुमच्या शेळी पालनाचा जो अनुभव आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही थोडक्यात काय सांगाल? साहेब, आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडून आपण हे घेतलेला आहे साहेब. बरं. आणि त्यात 40 शेळी आणि 2 बोकडचा हे केलेलं आहे आपण. बरोबर. कोणत्या जातीची शेळी घेतली आपण? साहेब, उस्मानाबाद जातीची शेळी घेतलेली आहे. बर. आणि 77,000 रुपये, ते 50% आपण रक्कम भरलेली आहे साहेब. बरं. डिमांड ड्रॉपने आणि 50% शासनाच्या अनुदानातून झालेलं आहे. बरोबर. आणि त्यातून आपण गोठा बांधण्यासाठी त्यांनी 77,000 रुपये आपल्याला दिलेले होते साहेब. तर आपण त्याच्यामध्ये अजून 2 लाख रुपये टाकून असं 2.5-3 लाख रुपयाचा अद्ययावत याचा गोठा बांधलेला आहे साहेब. बर. आणि त्यात आपण त्यांच्याकडनं शेळ्या 1-1.5 वर्षाच्या शेळ्या घेतलेल्या होत्या. बर. परंतु योगायोगाने साहेब त्यात असं झालं का शेळ्या जेव्हा आपण आणल्या 14-15 साली, तर त्यावेळेस थंडी आणि पाऊस खूप पडला. आणि त्या पावसामुळे आपल्या 15 ते 17 शेळ्या मृत पावल्या साहेब. बर. गारपीट झाली होती. हो. तर त्यात म्हणजे जरा निराश झालो, परंतु जिद्द काही सोडली नाही साहेब मी. आणि मला त्यासाठी देशमुख साहेब आणि यांनी खूप आटोमत प्रयत्न करून बाकीच्या 25 शेळ्या वाचवल्या साहेब. बर. आणि त्यातून आपल्याला चांगलं हे झालं. त्यातून मी आतापर्यंत आता सध्या तुमच्याकडे किती शेळ्या आहेत आणि हा व्यवसाय कसा चालू आहे? 105 शेळ्या आहेत साहेब. बरं. तुम्हाला मासिक किंवा वार्षिक उत्पन्न त्याच्यापासून साधारणतः किती मिळतं? आतापर्यंत मी साहेब 22 बोकड विक्री केलेली आहे. बरं. त्यातून मी 1,03,000 रुपये मला मिळालेले आहेत साहेब. बरं. मग तुम्हाला नियमित स्वरूपाचं चांगलं माध्यम या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? मी त्यांना सांगतोय साहेब, म्हणजे आपल्याकडे येतात तर विनामूल्य आपण त्यांना मार्गदर्शन करतोय साहेब. आणि आतापर्यंत आपण खतामध्ये 15-17,000 रुपये कमवले साहेब, त्यात आपल्या शेतीला वापरून विक्री केलेलं खत. तर मी सगळ्यांना सांगतोय का ही योजना चांगली आहे शासनाची.
यासाठी प्रत्येकाने करावा गोट फार्म. शेतीला पूरक व्यवसाय आहे हा. बरोबर. आणि तुम्हाला खात्याकडनं कशा पद्धतीने सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं पशुसंवर्धन खात्याकडनं? सहकार्य चांगलं मिळालं साहेब. तुमच्याकडे बसलेले जे देशमुख साहेब आहेत त्यांनी ते VN पाटील साहेब, पवार, बंदावणे, जाधव साहेब आमचे खूप मदत केली त्यांनी साहेब. बरोबर बरोबर. धन्यवाद शिंदे साहेब, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि खूप चांगली यशोगाथा आपण इथं या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्याबद्दल मी आपल्या दूरदर्शनच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके, थँक्यू. देशमुख साहेब, खूपच छान ही प्रतिक्रिया. म्हणजे तो शेतकरी जो आहे सुरुवातीला तुम्ही प्रवृत्त केला, परंतु नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे तो कोलमडून पडला. जवळपास 15 ते 20 त्याच्या शेळ्या, परंतु आपल्या सहकार्यामुळे त्याच्या उर्वरित शेळ्या ज्या वाचल्या आणि त्याच्यामुळे आज तो निर्धाराने तयार झालेला आहे. जवळपास 1,00,000-2 लाखाचं उत्पन्न हा तो मिळवायला लागला आहे. खूपच चांगलं हे आहे. आता हे जे काही पशुसंवर्धन आहे याच्या लोकशिक्षणासाठी आपण कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरता? जे म्हणजे लोकशिक्षणासाठी जे साधनं आहेत त्याच्यामध्ये अनेक, म्हणजे खरं तर त्या व्यक्तीला समोर भेटल्यानंतर त्याला स्थळ, वेळ, काळ अशी कुठलीच गरज नाहीये, माध्यमाची गरज नाही. त्या व्यक्तीला आपण जसं माउथ पब्लिसिटी सारखं, म्हणजे त्याला ज्या वेळेला आमचे डॉक्टर त्या ठिकाणी जातात उपचाराला, त्यावेळेला तो जो 10-15 मिनिटाचा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये ते विस्तारविषयक कार्य हे करतच असतात अव्याहतपणे. आणि दररोज साधारणतः 20 ते 25 पशुपालकांना ते वेगळ्या गोष्टी हे प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. परंतु तरी देखील आपण काही पुस्तिका आहेत, आपल्या पशुधन ऐश्वर्य नावाची एक छानशी पुस्तिका आपल्या खात्याने काढलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या काही जिंगल्स देखील बनवलेल्या आहेत, काही डॉक्युमेंटरीज आता नवीनच येत आहेत दूरदर्शनने तयार केलेल्या. आपले हे दूरदर्शनचे माध्यम देखील एक प्रसार माध्यम आहे. त्याचप्रमाणे वेगळी वृत्तपत्र असतील, वर्तमानपत्रात जे लेख लिहिले जातात त्याच्या माध्यमातून, अगदी छोट्या स्वरूपात म्हणजे तालुका स्तरावर सभा असतात, ग्रामसभा असतात, या माध्यमातून आपण हा म्हणजे माध्यमाद्वारे आपण प्रचार करतो. आणि त्याचप्रमाणे खात्याची वेबसाईट सगळ्यात महत्वाची ahd.maharashtra.gov.in, इथं स्क्रीनवर देखील आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखवू शकतो तुमचे वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांक. या ठिकाणी मी कंट्रोलला विनंती करतो की त्यांनी प्रेक्षकांना लॅपटॉपवरचं हे जे आहे ही तुमची वेबसाईट आहे, बरोबर? हो, बरोबर. अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंट.maharashtra.gov.in आणि टोल फ्री क्रमांक देखील या ठिकाणी स्क्रीनवर शेतकऱ्यांना दिलेला आहे. हा टोल फ्री क्रमांक सतत उपलब्ध असतो. मित्र, या संदर्भात, या विषयाच्या संदर्भात आपण अशीच माहिती यापुढे घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. लांडगे साहेब, जसं देशमुख साहेबांनी सांगितलं की पशुधन विभागामार्फत जे काही लोकशिक्षणाची साधनं जी विविध वापरली जातात त्या संदर्भामध्ये त्यांनी कल्पना दिली. तसं कृषी म्हणजे पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत कोणकोणत्या प्रकारची साधनं वापरली जातात लोकशिक्षणासाठी, तुम्ही काय सांगू शकता? आतापर्यंत आपण जी साधनं बघितली ज्याच्यामध्ये की पारंपरिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर होता, तर त्याच सोबत म्हणजे ती साधनं तर आम्ही सर्व वापरतोच आहेत, पण त्याच्यासोबतच थोडंसं पुढे पाल जाऊन आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देखील या विस्तार कार्यासाठी करत आहोत. आणि ह्यामध्ये आपण जी नवीन तंत्रज्ञान आहे, जसं की व्हॉइस मेसेजेस आहेत, SMS आहे, टेक्स्ट मेसेजेस आहेत आपल्या मोबाईलवर जाणारे. त्याचबरोबर आता आपला जो शेतकरी आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तर मग अशा शेतकऱ्यांकरिता आपल्याला काहीतरी करायला हवं, म्हणून आपण फेसबुक किंवा ट्विटर सारख्या माध्यमांचा देखील वापर करत आहोत. जर आपण बघितलं असेल की भारतीय अनुसंधान म्हणजे जी संस्था आहे, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, याचं जे फेसबुकचं पेज आहे याच्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत. तर अशाच अनुषंगाने आम्ही पण आमच्या विद्यापीठामार्फत एक फेसबुकचं पेज पण तयार केलेलं आहे. आम्ही आमच्या विद्यापीठामार्फत जे शेतकरी आहेत त्यांना व्हॉइस मेसेज देतो. त्या एका संस्थेसोबत आम्ही करार केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना व्हॉइस मेसेज देतो, त्यांना टेक्स्ट मेसेज देतो. आणि आता सध्या आम्ही जे पुढचं पाऊल म्हणून चालू करतो आहे तर ते आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे समूह तयार करणं आमचं काम चालू आहे. आमच्याकडे पोल्ट्रीचा एक क्लब तयार झालेला आहे, पोल्ट्री फार्मर्स क्लब तयार झालेला आहे. आणि आता उद्या आमच्याकडे लाईव्हस्टॉक फार्मर्स क्लबचं देखील उद्घाटन होणार आहे, ज्याच्यामध्ये की एक ऑनलाईन वेबसाईट त्याच्यासाठी फार्मर्ससाठी राहील. आणि त्यामध्ये जसं आपण आता सांगितलं की एका शेतकऱ्याची यशोगाथा आहे, तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, त्यांना लागणारं संसाधनं जी कुठे भेटतील, कशा पद्धतीनं भेटतील,
याची देखील माहिती राहील. त्यांना नियमितप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअल अशा क्लिप देखील बनवू शकता किंवा काही डॉक्युमेंटरी. सध्या विद्यापीठाकडे हे जे काम हे कार्य चालू आहे की आम्ही जसं दूरदर्शनकडनं क्लिप्स बनवतो आणि आकाशवाणीकडनं क्लिप बनवतो. आम्ही मागच्या वर्षापर्यंत आम्ही आकाशवाणीमध्ये ज्याला आपण ऑल इंडिया रेडिओचा जो असतो फार्म स्कूल ऑन एअर याच्या माध्यमातून एक डेअरीवर एक म्हणजे डेअरी उत्पादनावर डेअरीच्या याच्यावर नंतर मग एक शेळी पालनावर आणि नंतर एक पोल्ट्री फार्मर्स अशा 3 शेती शाळा आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. आणि या माध्यमातून आम्ही आता ही सर्व जी माहिती आहे ही एकत्रितपणे आम्ही शेतकऱ्यांकडे पोहोचण्याचा प्रयत्नासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. याचबरोबर आत्ताच आम्ही काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी माझ्या मते पहिलाच तो महाराष्ट्रातला प्रयोग असेल की लाईव्ह आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नेहमी ऐकतो की मोठमोठे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतात, पण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि त्याला आम्हाला मोठ्या प्रमाणात आता प्रतिसादही भेटतोय आणि आम्हाला त्याला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आमच्या सर्व जे महाविद्यालय आहेत त्यांना आम्हाला एकत्रित करून शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे की त्यावेळेला तो शेतकरी कुठूनही असेल तर तो आपला आमच्याशी संपर्क साधू शकतो. हे कसं झालं की हे तुमच्याकडनं इनिशिएटिव्ह झाले म्हणजे विद्यापीठामार्फत घेण्यात येणारे, पण याच्यात शेतकऱ्याचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याला 11th आवरला काही समस्या आली तर त्या संदर्भामध्ये संपर्क साधण्यासाठी अशी काही टोल फ्री लाईन वगैरे जे आहे असं काय आहे का? विद्यापीठाचा देखील टोल फ्री नंबर आहे आणि जी कामाचा वेळ आहे 10 ते 6 वाजेपर्यंत आणि सुट्टी वगळता विद्यापीठाचा टोल फ्री नंबर देखील चालू असतो आणि तो नंबर आहे 1800 233 3268. मी परत एकदा सांगतो 1800 233 3268. याचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय आणि हा नंबर जो आहे हा विद्यापीठाच्या मुख्यालयी आहे नागपुरामध्ये. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याचा बराच वापर जो आहे जसं सरांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला या शेतकऱ्यांच्या समस्या याच्या माध्यमातून कळलेल्या आहेत. जसं आपला टोल फ्री क्रमांक आहे तसं आपल्या दूरदर्शनच्या क्रमांकावर देखील एक फोन आलेला आहे. पोपट ढगे म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. पोपटजी नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. शासनाची जी योजना आहे शेळी पालनाविषयी तर ती 10+1 किंवा 40 आणि 2 ही जी योजना आहे तर त्याच्यात आम्हाला भाग घेण्यासाठी काय करावं लागेल? अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कशी योजना आहे? अच्छा, म्हणजे ही जी शासनाची योजना आहे साहेब त्याच्यामध्ये भागधारकासाठी किंवा भाग घेण्यासाठीचे निकष काय लाभार्थी निवडीचे थोडक्यात सांगा. शेळी पालनाच्या ज्या 10 शेळी अधिक 1 बोकड सुधारित जातीच्या आणि 40 शेळ्या अधिक 2 बोकड अशा 2 योजना आहे प्रामुख्याने. त्याच्यामध्ये 10 शेळी 1 बोकड साठी नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हास्तरीय आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजना अशा 2 योजना आहेत. त्याच्यासाठी जर जनरल शेतकरी असेल तर 50% अनुदान दिलं जातं आणि त्यासाठी ज्या वेळेला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला प्रत्येक तालुक्याला प्रत्येक दवाखान्यामध्ये ती कळवली जाते आणि त्यावेळेला 1 महिन्याचा कालावधी त्या शेतकऱ्यांना मिळतो अर्ज करण्यासाठी आणि इतर कागदपत्र सादर करण्यासाठी. 40 शेळ्या आणि 2 बोकडाची देखील योजना या ठिकाणी आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. त्याच्यामध्ये 3 लाख रुपयाची योजना असून त्याला 50% अनुदान आहे शासनामार्फत. 1.5 लाख हे लाभार्थीने स्वतः उभे करायचे. अशा 2 प्रकारच्या योजना आहे. या वर्षभरात 10 लोक आहेत. एखादा नाशिक तुमचा तालुका घेतला त्याच्यामध्ये 10 लोक जर इच्छुक आहेत तर तुम्ही 2 लोकांना द्यायचं निवडणार कसे? प्राधान्य कसं? याच्यामध्ये ज्या वेळेला अर्ज दिले जातात तर त्या अर्जाची छाननी जिल्हा पातळीवर होते. या छाननीमधून जे पात्र लाभार्थी असतील त्याच्यामध्ये जर जास्त शक्यतो प्राधान्य दारिद्र्यरेषेखालील असतील नंतर अत्यल्पभूधारक अल्पभूधारक मग जनरल अशा प्राधान्यक्रमाने मग त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडनं बरोबर याच्यात कोणताही शेतकरी भाग घेऊ शकतो ज्यावेळेस योजना येते त्यावेळेस आणि त्याला प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने त्या शेतकऱ्याची निवड केली जाते. मित्र अत्यंत चांगली योजना आहे आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती जर हवी असेल तर आपल्या प्रत्येक पंचायत समितीचं जे काही कार्यालय आहे तर त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी असतात त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. मित्र हो, आपला हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी आपल्याला अमरावतीवरनं एक शेतकरी श्री नामदेव आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. नामदेवजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो. आपला प्रश्न विचारा. मी शेळी पालक आहे. तर मध्ये पशुधन खात्यामार्फत शेळी म्हटल्या 10 बकऱ्या आहेत बघू. बरं.
तर यावर्षी जुलै महिन्यामध्ये बकरीवर गाठा डालत्या पूर्ण बकरीवर. अच्छा. देवी सारखे. बर बर. तर पुष्कळ डॉक्टरनं ट्रीटमेंट केली आहे. पण ते काही दगावल्या त्याच्यात. किती दगावल्या? तर त्याच्यातून 5-6 दगावल्या. बर 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 बर. ठीक आहे, आपण विचारूया डॉक्टर साहेबांना. लांडगे साहेब, म्हणजे तुम्ही काही सांगा किंवा देशमुख साहेब, आता तुमच्या मार्फत ही योजना राबवली जाते, मगाशी देखील आपण एक अशा पद्धतीने बघितलं, काय सांगाल? पशुपालकांची जी अडचण आहे की त्यांना शेळ्या नवीन घेतल्यानंतर जुलै महिन्यामध्ये देवीचा आजार आला आणि देवीच्या आजाराने त्यांच्या संपूर्ण शेळ्यांच्या अंगावर गाठी वगैरे आल्या त्या, असं ते म्हणतायत. देवी हा व्हायरल डिसीज आहे, विषाणूंमुळे होणारा आजार आहे आणि सर्वसाधारणपणे देवी ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या कासेवरती येतात सडांच्या, आणि म्हणजे कासेवरती आल्यानंतर त्या सडांना वगैरे अशा जखमा होतात, आधी म्हणजे पुळ्या येतात, त्याच्यानंतर त्याच्यातून त्या फुटतात, त्याच्यातून पांढरा द्रव येतो आणि त्याला काळ्या खपल्या येऊन मग ते नंतर बऱ्या होतात. या प्रक्रियेला साधारणतः 20 ते 25 दिवस हे नैसर्गिकरित्या लागत असतात. आता त्या दरम्यान जर त्यांना ताप आला असेल किंवा हे आला असेल तर अशा वेळेला पशुपालकांनी डॉक्टरांकडनं उपचार करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे त्या जखमांची व्यवस्थित जंतुनाशक औषधाने धुणं आणि त्यांना जंतुनाशक मलम लावणं हे आवश्यक आहे. आणि प्रतिजैवक किंवा हे दिल्यानंतर आणि त्या जर चारा वगैरे खात नसतील तर अशा वेळेला त्यांना सलाईन किंवा हे देऊन त्यांना वाचवणं गरजेचं आहे. अशा वेळेला कदाचित त्यांनी दुर्लक्ष होतं, उपचार जे आहे ते वेळेवर झाले पाहिजेत. परंतु आपण असं बघतो की शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आहे अशा समस्या येतात. मगाशी आपण बघितलं नाशिकचे शिंदे साहेब आहेत, त्यांच्या काही शेळ्या या ठिकाणी वारल्या, किंवा आता अमरावतीवरही शेतकरी आपल्याला संपर्क साधतात. आता अशा प्रकारे शेतकऱ्याचं जे काही आर्थिक नुकसान होतं तर त्या परिस्थितीतून त्यांनी कर्ज काढलेलं असतं, इतर माध्यमातून पैसा उपलब्ध केलेला असतो, त्याचं आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून काही विमा योजना आहे का पशुधनासाठी? महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नुकतीच पशुधन विमा योजना सुरू केलेली आहे. याचा दर जो आहे अत्यंत कमी आहे, 2.45% दराने याचा प्रीमियमचा दर आहे आणि या दराला देखील 50% अनुदान आहे जे एपीएल लाभार्थी असतील त्यांना, म्हणजे अबव पॉवर्टी लाईन जे असतील, आणि बीपीएल लाभार्थी किंवा अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी असतील तर या 2.45%च्या 70% अनुदान त्यांना या लाभार्थींना दिलेलं आहे आणि त्याचा म्हणजे 30% रक्कम त्यांनी भरायची. शेळीच्या बाबतीत तर अगदी 70-80 रुपये एवढाच हप्ता त्या 5,000च्या शेळीची किमतीचा त्या लाभार्थीला वर्षभरासाठी भरावा लागतो, म्हणजे तो काही फारसा जड नाही जात आणि तो लाभार्थी सहजगत्या त्या शेळीचा विमा काढू शकतो. आणि ह्या विम्याचं संरक्षण हे या योजनेमध्ये मिळू शकतं. आणि ती जी प्रक्रिया आहे ती अतिशय सुटसुटीत आहे. म्हणजे विमा काढायचा जर असेल तर त्यांना त्या शेळीच्या कानामध्ये, गाईच्या कानात, बैलाच्या कानात, म्हशीच्या, हे जे सगळे प्राणी आहेत तर ते एका व्यक्तीला मोठ्या 5 जनावरांपर्यंत विमा काढता येतो आणि शेळ्या असतील तर 50 शेळ्या प्रति लाभार्थी विमा काढता येतो. आणि त्याच्यामध्ये एक 12 अंकी असा प्लास्टिकचा एक टॅग, त्या विशिष्ट मटेरियलचा टॅग जो आहे तो वापरला जातो आणि त्या टॅगद्वारे त्या जनावरांना ओळख चिन्ह दिले जाते, फोटो काढला जातो, त्याचा प्रस्तावचा फॉर्म भरला जातो आणि अनुदानाचा फॉर्म भरला जातो. म्हणजे त्या लाभार्थीला कुठे जाण्याची आवश्यकता नाही, त्याला फिरण्याची कुठे जाण्याची आवश्यकता नाही, त्याची विमा पॉलिसी लगेच सुरू होऊन जाते. बरोबर. मला वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी या गोष्टीची खूप जाणीवपूर्वक नोंद करून घेणं गरजेचं आहे, कारण आपण 70-80 रुपयाच्या हप्त्याकडे बघतो आणि ज्यावेळेस असं 9-10 शेळ्या किंवा मोठं जनावर गाय वगैरे जाते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपत्ती येते आणि नुकसान होतं. आपल्याला सातारावरनं एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात, रामदासजी शिंगाटे. रामदासजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा सर, मला काय म्हणायचंय, देशी गाय ही सगळ्यात उपयुक्त प्राणी आहे. उपयुक्त म्हणजे तिच्या आतड्यातून जे शेणमूत्र बाहेर पडतं ना तर त्याची क्वालिटी सगळ्यात चांगली आहे. अशा प्राण्याचं A2 टाईपचं त्याचं दूध आहे, तर त्या प्राण्याला प्रोत्साहन का देत नाही? म्हणजे सरकारतर्फे अनुदान किंवा पशुसंवर्धन विभागातर्फे प्रोत्साहन असं काही कधीच मिळत नाही. ते मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नाही, आपलं अतिशय योग्य आहे. मला तर वाटतं की शासनाने आता धोरणही घेतलेलं आहे की गोहत्याबंदी कायदा आणलेला आहे, त्या माध्यमातून गोवंशाच्या हत्येवर आता निर्बंध आणलेले आहेत. मला वाटतं की काय सांगाल देशमुख साहेब, त्यांचा प्रश्न की तुम्ही प्रोत्साहन का देत नाही देशवंशाला? निश्चितपणे शासनाने प्रोत्साहन आता दिलेलं आहे आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन नावाची एक योजना आता नुकतीच केंद्रामध्ये सुरू झालेली आहे, ती देखील आपल्या राज्यात सुरू झालेली. त्यासाठी देशी
गोवंश किंवा देशीचं संवर्धन होण्यासाठी आपल्याला कृत्रिम रेतनासाठी देशीचे आपल्या ज्या देशी जाती आहेत, गीर असतील, थारपारकर असतील, साहिवाल असतील, देवणी असतील, डांगी असतील, ह्या जातींचं संवर्धन खिलार आहे महाराष्ट्राचं शान. तर ह्यांच्यासाठी आपले जे गोठीत रेतमात्रा आहे त्या देखील पुरवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गोठीत रेतमात्रा केंद्र असतील किंवा देशी जनावरांचं संगोपन असेल, ज्या संस्था असतील, यांचं बळकटीकरण करण्यासाठी देखील यामधून शासनाने निधी दिलेला आहे. आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम हा कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये त्या पशुपालकाला गीर गायी असतील किंवा खिलार असतील, डांगी देवणी असतील, त्यांच्या कालवडींच्या संगोपनासाठी 5,000 रुपये प्रति कालवड एवढं त्याला प्रोत्साहन किंवा त्याला एक आधार म्हणून देण्याचं म्हणजे प्रोत्साहन आहे आणि निश्चित आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्यात येतात. आपण त्याची जरूर माहिती घ्यावीत आणि खरोखरच आपले देशी वंश आहेत अत्यंत चांगले आहेत. या संदर्भामध्ये आपण असेच प्रश्नांना आपण तज्ञांकडून उत्तर घेणार आहोत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला नागपूरवरनं एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. श्रीयुत राजेंद्र जी. राजेंद्रजी नमस्कार. हॅलो हिवरे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हो, प्रश्न मला देशमुख साहेबांना विचारायचा आहे की आमची शेती जे आहे, आमची शेती ते बोला. आमची जी शेती आहे ते शेती जे आहे ते जंगलालगत आहे. तर तिथं वाघ, बिबटे आणि अशा जंगली जनावरांचा त्रास होतो, खूप तिथं त्रास आहे. त्यामुळे तिथं मागील कित्येक वर्षापासून शेती करणं अत्यंत अवघड झालेलं आहे. तर आपल्या शासनाकडून त्याचं फेन्सिंग म्हणा किंवा त्याचं प्रोटेक्शनसाठी काही असं आहे का व्यवस्था की जेणेकरून आम्हाला त्या व्याघ्र वगैरे यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळलं पाहिजे. आपला प्रश्न अत्यंतच योग्य आहे, परंतु हे माध्यम जे आहे, आजचा जो कार्यक्रम जो आहे, नाही हिवरे साहेब, कार्यक्रम काही सरांनी देशमुख साहेबांनी जे आहे ते बिबट्यांचं संगोपन केलेलं आहे म्हणून मी त्यांना प्रश्न विचारतोय. तो वेगळा होता प्रोजेक्ट, पण तरी आपण एका मिनिटात त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. देशमुख साहेब मला उत्तर पाहिजे ना. त्यांनी बिबट्यांचं संगोपन केलं, त्यांना माहिती असेल काय करायला पाहिजे. उत्तर घेऊया. बोला. बिबट्यांच्या किंवा वनाला लागून आपली शेती असेल तर आपल्याला वन खात्यामार्फत आपल्याला संरक्षण दिलं जातं. यासाठी पशुसंवर्धन खात्यामार्फत तशा पद्धतीची काही सुविधा नाहीये. तरी देखील आपण आपल्या जवळच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, म्हणजे फॉरेस्ट वन विभागाशी संपर्क आपण साधला. सारीपूर लांडगे साहेब, मला आपल्याकडे यायचंय की मगाशी आता जो सातारच्या शेतकऱ्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की देशी वंशाला आपण प्रोत्साहन का देत नाही. आता तुम्ही विद्यापीठातले तज्ञ आहात, शास्त्रज्ञ आहात. हा जो काही होल्स्टेन आहे, जर्सी आहे आणि आपले देशी जे ब्रीड्स आहेत मगाशी जे सांगितले, त्याच्यात मग तुलनात्मक दृष्ट्या काय फरक, म्हणजे दुधाचं उत्पादन किंवा त्याच्या संदर्भामध्ये आहे आणि कोणत्या पद्धतीने देशी वंशाला जर पुढे जर न्यायचं जर असेल तर काय भूमिका असेल. जर आपण चांगला प्रश्न उपस्थित केला आणि आम्हाला बऱ्याच माध्यमातून आम्हाला हे विचारण्यात जातं की आपण HF किंवा जर्सी वापरतो आणि आपल्या देशी जे गायी आहेत त्यांचं उत्पादन वाढीसाठी आपण काय करतो का नाही. तर याच्याबद्दल बरेच रिसर्च जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की HF असेल किंवा जर्सी असेल, ही देखील मागच्या 70-80 वर्षामध्ये त्याचं उत्पादन वाढत वाढत आजच्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. आणि आपल्या इकडल्या देशी गोवंशाचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली सुधारणा करण्याचे प्रयत्न जशा पद्धतीनं व्हायला हवे होते तशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला दिसून येत नाहीत. पण आता सुदैवाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी जागरूक होत आहेत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की वाशिम आहे, हिंगोली आहे, त्या भागामध्ये गीर या जातीवर चांगलं शेतकऱ्यांचं काम आहे, जिथं की गीरचं संगोपन आणि त्याचं प्रोपगेशन करत आहेत ते लोक. त्याच पद्धतीने नागपूर आणि त्या भागामध्ये जिथं की पहिल्यापासून सहिवाल फार मोठ्या प्रमाणात होती, आता त्याचं पुनर्जीवन करून शेतकरी आपल्या, म्हणजे जे आम्ही हा विषय मांडला ना लोकसहभागातनं पशुसंवर्धन, तर शेतकरी स्वतःहून समोर येत आहेत आणि तिथं गीर आणि सहिवालचं ते संगोपन करू इच्छितात आणि ते करतायत. आता आपल्याला असं लक्षात येईल की शेतीमध्ये जर आपल्याला हा विकास करायचा असेल तर ही जो काळ आहे, एक नवीन वाण तयार करायचा आणि त्याला वापर करायचा, हा काळ फार कमी आहे. अगदी 2-3 वर्षामध्ये हे काम होतं. पण पशुसंवर्धनामध्ये जर आपल्याला गायीमध्ये करायचं असेल तर हाच काळ तुम्हाला 20 ते 22 वर्षापर्यंतचा जातो. आणि मग तिथं काय होतं की शेतकऱ्याचा उत्साह कधीतरी कमी होतो आणि किंवा मग आमच्यासारखी जी एजन्सीज आहेत, म्हणजे पशुसंवर्धन विभाग असेल किंवा मग शास्त्रज्ञ असेल, ते देखील या 20-22 वर्षाच्या काळामध्ये तुमच्यासोबत राहत नाहीत.
किंवा मग त्यांचं कुठे बदली होते वगैरे असं. तर त्याच्यासाठी आता गरज आहे की आमच्याकडे तांत्रिक ज्ञान आहे, आमच्याकडे ॲनिमल हजबंडरीचं बॅकिंग आहे, जे तुम्हाला टेक्निकल सपोर्ट फील्डमध्ये देतात. आता गरज आहे की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःहून स्वयंपूर्ण पुढे यायला हवं आणि त्यांनी आपल्या प्रक्षेत्रावर ह्या गायी म्हशी संगोपन केल्या पाहिजेत आणि तांत्रिक ज्ञान आम्ही द्यायला सक्षम आहोत. बरं, आता विद्यापीठाचं हे जे आहे तर आता लोकांचा या पशुसंवर्धनामध्ये लोकसहभाग वाढावा म्हणून आपलं काय मत आहे, म्हणजे कशा पद्धतीने प्रयत्न व्हायला हवेत? मी जसं सांगितलं की आता विद्यापीठ पण आम्ही मागच्याच वर्षामध्ये ज्या आत्महत्याग्रस्त भाग आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातले, त्याच्यामध्ये आम्ही 1000 गावांपर्यंत पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकरी जागरूकता अभियान राबवलं आणि त्याच्यामधनं आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी तयार आहेत हे तंत्रज्ञान नवीन त्यांच्या स्वीकारण्यासाठी, पण त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना जाऊन मोटिवेट करावं लागेल, म्हणजे त्यांना त्यांचं हिंमत एकत्र यावं लागेल. जिथं कृषी विद्यापीठ आहे, जसं तुमचं पशुसंवर्धन विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर शेतकरी आहेत आणि पशुसंवर्धन विभाग आहे, यांनी एकत्रित येऊन हातात हात घालून जर काम केलं तर निश्चितरित्या आपण पशुसंवर्धनामध्ये अधिक कार्य करू शकतो. मित्रहो, दर गुरुवारी आपण कृषी दर्शन हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम करत असतो आणि अत्यंत चांगला प्रतिसाद शेतकरी या कार्यक्रमामध्ये देत असतात. मित्र, पुढच्या गुरुवारी म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी चर्चेचा विषय आहे तो लाल कंधारी गोवंश संवर्धनाचे महत्व आणि याच्यात सहभागी होणारे तज्ज्ञ आहे डॉक्टर विजय काडे, जे पशुधन विकास अधिकारी म्हणून नांदेड या ठिकाणून सहभागी होणार आहेत. तर दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर मोहन गोहोत्रे, जे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड या ठिकाणावरून हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मित्रहो, हा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. कृषी दर्शन कार्यक्रम आपण फेसबुक, यूट्यूब किंवा डीडी सह्याद्रीची जी वेबसाईट आहे तर या माध्यमातून देखील आपण फॉलो करू शकता व त्याची माहिती आपण घेऊ शकता. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पुन्हा हे कार्यक्रम जे आहे ते बघू शकता. तर निश्चितच या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग हा वाढता आहे आणि खूप उत्साहवर्धक आहे. आजचा हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमामध्ये लोक सहभागाच्या उपक्रमातून पशुसंवर्धन या संदर्भामध्ये आपण आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने तसेच दूरदर्शन केंद्र मुंबई सह्याद्रीच्या वतीने मी आपलं अत्यंत आभार व्यक्त करतो. धन्यवाद. देशमुख साहेब, धन्यवाद.